नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या सोमवारी म्हणजे 15 जून रोजी आलेली आहे सोमवती अमावस्या. जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येतं तेव्हा त्या अमावस्याला सोमवती अमावस्या अशी म्हणतात. या सोमवती अमावस्याच्या दिवशी अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. ही अमावस्या अधिक महिन्यामध्ये येतं म्हणून तिला विशेष महत्त्व दिलं जातं आणि सोमवती अमावस्या ही वर्षातल्या सर्वात मोठी अमावस्या तिथी मानली जातं. मंडळी, ज्याप्रमाणे अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतं तेव्हा या अधिक महिन्यात येणारी अमावस्यासुद्धा दर 3 वर्षांनीच येतं. या सोमवती अमावस्याचा प्रारंभ 14 जूनला दुपारी 12:20 होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8:24 होणार आहे. उदय तिथीनुसार ही अधिक महिन्यातली अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या ही 15 जून रोजी साजरी केला जाणार आहे. अधिक महिन्यातली येणारी अमावस्या तिथी ही आपल्या हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास असणार आहे. कारण यंदा या अमावस्याला 3 वर्षांनी असा दुर्मिळ योग घडतोय. धार्मिक मान्यतेनुसार हा विशेष योग अंदाज दर 3 वर्षांनी येतं. अधिक मास भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित मानलं जातं. तर अमावस्या तिथीला पूर्वजनाच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी आणि दानधर्म करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्र अनुसार या अमावस्याला दुर्मिळ योग देखील निर्माण होतं आहे. हिंदू धर्मात सोमवती अमावस्याला महत्त्वाच्या आणि अत्यंत पुण्यवान मानलं जायला आहे. ही अमावस्या सांगितल्याप्रमाणे सोमवारी येतं असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं आणि यंदा अधिक महिन्यामध्ये ही सोमवती अमावस्या येत असल्यामुळे तिथी महत्त्व आणखीन वाढले आहे. सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान श्रीहरी विष्णू आणि पूर्वजनांच्या पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होतं. अशी धार्मिक मान्यता आहे की या सोमवती अमावस्याच्या दिवशी विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव व देवी पार्वतीच्या पूजा करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाशी पूजा केली जातं आणि त्याला प्रदक्षिणासुद्धा घातल्या जातात. या अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने अनेक जन्मातली पापापासून मुक्ती मिळतं. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ असल्यामुळे या दिवशी दीपदान करायची खूप मोठी धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणूनच या सोमवती अमावस्याला तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल, पण या ठिकाणी लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने संपूर्ण अधिक महिन्याच्या फळ प्राप्त होईल. 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वादही प्राप्त होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर हे दीपदान कुठे लावायचे आहे, हा दिवा कसे लावायचे आहे, कोणत्या ठिकाणी लावायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला हाईप देखील द्या. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी 15 जूनला सोमवती अमावस्याला करायची आहे. या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा जो दिवा आहे तर हा लावू शकता. जर सकाळी तुम्ही हा दिवा लावणार असेल म्हणजे सकाळी हे दीपदान तुम्ही करणार असेल तर सकाळी 9:30च्या आत तुम्ही हा उपाय करायचे आहे आणि संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी 6 वाजेपासून ते 9:30
वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा लावू शकता. अमावस्येच्या दिवशी आपल्याला आयुष्यातले अंधार दूर करण्यासाठी, आपल्या जीवनातली सर्व अडचणी, संकट, नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि या संपूर्ण अधिक मासाच्या शुभ फळ प्राप्ती करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायची आहे. जर तुम्ही अधिक महिन्यामध्ये कोणत्याही सेवा केल्या नसेल, तुमच्याकडे काही सेवा झाली नसेल, आता बरेच वेळी अनेक जणांना घरातली कामं असतात, ऑफिसच्या कामं असतात, यामुळे या अधिक महिन्यामध्ये काही सेवा करणं शक्य होत नाही. हरकत नाही. तुम्ही कोणतीही सेवा केली नसेल तर फक्त हे एक दीपदान तुम्ही नक्की करा. संपूर्ण अधिक महिन्याच्या शुभफळ प्राप्त होईल. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या शुभ आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्ती होईल. तर या अधिक महिन्यातली अमावस्येच्या दिवशी 33 पीठांच्या दिव्याच्या दीपदान करायला खूप मोठी धार्मिक महत्त्व आहे. कारण अमावस्येच्या दीपदान करणं विशेष मानलं जातं. एवढंच नाही तर हे दीपदान आपल्याला घरातच 5 ठिकाणी केल्याने अनेक जन्माच्या पाप नष्ट होतं, असा आपल्या धर्मग्रंथामध्ये उल्लेख केला गेला आहे. एवढंच नाही तर हा उपाय केल्याने आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होतं आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते. हा उपाय केल्याने कोणत्या शुभ फळ प्राप्त होतं तर बघा, हा उपाय अधिक महिन्यातली सोमवती अमावस्येच्या दिवशी केल्याने भगवान विष्णू आणि माता पार्वती तसेच भगवान शिवशंकर यांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. घरातली गरिबी, दारिद्र्य, इडापिडी हे देखील दूर होतं. तसेच या अधिक मासाच्या फळ देखील प्राप्ती होतं. एवढंच नाही तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्ती होतं. कारण आपल्याकडे 33 कोटी देवी देवता आहेत आणि ह्या 33 दिवे म्हणजे 33 कोटी देवी देवतांच्या ह्या प्रतीक मानलं जातं. आणि हेच 3 दिवा म्हणजे साक्षात ज्ञानाच्या, सकारात्मकता आणि देवी शक्तीच्या प्रकाशाच्या मानला जात आहे. आणि तुम्ही ह्या सोमवती अमावस्येला हे दीपदान करतं तेव्हा तुमच्या आयुष्यातली आणि तुमच्या घरातली संकटाचा अंधार हा कायमचा दूर होतं. असं म्हटलं जातं की अधिक महिन्यामध्ये आपण जे काही मोठे दान करतो मग ते दीपदान असेल, पाणी असेल किंवा वस्त्रदान असेल, त्यांच्या फळ आपल्याला अनेक पटीने मिळत असतं, अशी आपल्याला पूर्वजनदृष्टी श्रद्धा होते. जेव्हा तुम्ही हा उपाय तुमच्या घरात करता तेव्हा घरातली प्रखर पितृदोष हा देखील दूर होतं. कुटुंबाच्या सर्व सदस्यांना प्रत्येक कामात यश मिळू लागेल. तर हा उपाय करण्यासाठी हा सोमवती अमावस्येच्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे, देवघरातल्या देवांच्या विधिवत पूजा करावी. या दिवशी देवांना पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करून देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावून घरातले वातावरण हे प्रसन्न करावे आणि यानंतर हा उपाय करावे. सांगितल्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये जे दिवा तुम्ही नेहमी लावतात तर ते लावून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपायाला सुरुवात करायची आहे. आता हे 33 पीठांच्या दिवा कसे तयार करायचे तर बघा, आपल्याला स्त्रियांना थोडासा गव्हाचं पीठ घ्यायची आहे. त्या पीठामध्ये थोडासा गूळ, तूप किंवा तेल मिसळून पीठ व्यवस्थित मिळून घ्यायची आहे. चिमटभर हळद सुद्धा या पीठामध्ये टाकायची आहे. पीठ अजिबात घालायची नाही. यानंतर त्या मळलेली पिठापासून ते 33 आपल्याला कणकेच्या दिवे तयार करायची आहे. अगदी छोटी हे दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचे आहे. प्रत्येक दिवेमध्ये दुहेरी कापूसाच्या उभा लांब वाती ठेवायची आहे आणि यामध्ये शुद्ध गाईच्या तूप किंवा तिळाच्या तेल घालायची आहे. आणि यानंतर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी हे दिवा प्रज्वलित करायची आहे. आता हा सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या दिव्याच्या पूजन आणि संकल्प करायचे आहे. आता दिवे फक्त बनवून
सांगून तर चालणार नाही, तर याच्या विधिवत पूजासुद्धा करणं आवश्यकता असतं. यासाठी काय करायची आहे, एक मोठा ताटामध्ये हे 33 दिवे व्यवस्थित मांडून घ्यायची आहे. यानंतर ना प्रत्येक दिव्याला व्यवस्थित हळदी कुंकू अक्षदार फुलं अर्पण करायची आहे आणि हे सगळे काही करत असताना देवांचे नामस्मरणसुद्धा करायचे आहे. मग तुम्ही ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्राचे जप करू शकता. आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना डोळे बंद करून आपल्याला कुटुंबाच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदण्यासाठी, पितरांच्या मुक्तीसाठी आज मी हे 33 दिवेच्या दीपदान करत आहे, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आता हे 33 दिवे तुम्ही तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर ना आपल्याला शास्त्रात असे 3 मार्ग सांगितले आहे, ते तुम्हाला खूप जास्ती सोपे पडतील. तर तुम्ही सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे आपण या दिवशी दिवाच्या दीपदान आपल्याला घरच्या पाण्याच्या ठिकाणी करू शकता. जर तुमच्या घराजवळ वाहता नदी असेल किंवा तुमच्या घरात जे पिण्याच्या माठ असेल किंवा जे पाणी पिण्याचा हंडा असेल, जे काही भांडा असेल, तर तिथे तुम्ही हे दीपदान करू शकता. या अधिक महिन्यातली अमावस्येच्या दिवशी पाण्याची ठिकाणी जाऊन हे दीपदान करणं अत्यंत सर्वश्रेष्ठ मानलं जातं. किंवा हे 33 दिवा दीपदान तुम्ही एखादी गरीब व्यक्तीला सुद्धा देऊ शकता. सोबतच तुम्ही त्यांना दक्षिणा नारळसुद्धा द्यावे. अधिक महिन्यातला हे दीपदान केल्याने अनेक पट्टीने पुण्य प्राप्त होतं. असं म्हटलं जातं की मग तुमच्या घराजवळ एखादी मंदिर असेल, देवतांच्या असेल, कुठलेही मंदिर असेल, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला 33 दीपदान करू शकता. किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही हे दीपदान केली तरी सुद्धा चालतं. किंवा तुळशीपाशी सुद्धा तुम्ही हे 33 दिवाचे दीपदान करू शकता. तर हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय तुम्हाला या अधिक महिन्यातली सोमवती अमावस्येला करायची आहे. जर तुम्ही अधिक महिन्यामध्ये हे 33 दिव्य दीपदान केलं असेल तरीही तुम्हाला या अमावस्येला हे दीपदान करायचीच आहे. कारण हा दिवस खूप महत्त्वाचे असतं. याच्याबरोबर या अधिक महिन्यातली अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिण कोपऱ्यामध्ये एक तेलाचा दिवा नक्की लावा. शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांच्या दिशा मानले जातं. यामुळे तिथे एक दिवा लावावे. दिवा लावताना मनोभावी पितरांच्या स्मरण करून घ्यायचे, आशीर्वाद घ्यावे. यानंतर ना दुसरी दिवा हा तुळशीपाशी सुद्धा लावा. कारण तुळशीला लक्ष्मीचे रूप मानलं जातं आणि तुळशीपाशी दिवा लावल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा राहतं आणि माता लक्ष्मीची कृपा ही सौंदर्य टिकून राहतं. म्हणजे तुळशीपाशी सुद्धा एक दीपदान तुम्हाला करायची आहे. याच्याबरोबर घरच्या मुख्य उंबरवट्याच्या बाहेर साईडला किंवा आतल्या साईडला डावे आणि उजव्या या दोन्ही साईडला 2 दिवा लावायची आहे. घराच्या उंबरवटा हे नकारात्मकता रोखणारा मुख्य रक्षक मानला जातं. उंबरवट्यावर दिवा लावल्याने घरात सुख, शांती, समृद्धी व प्रवेश करतं. तसेच आपल्याला पितरांचा वास देखील आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरच्या दाराबाहेर असतं. यांच्यासुद्धा तृप्ती मिळतं. म्हणूनच तिथे सुद्धा एक दीपदान तुम्ही नक्की करा. ह्याच्याबरोबर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक दीपदान तुम्हाला नक्की करायचे आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि पितरांचा वास असतो. असं म्हटलं जातं की असणारं जर पिंपळाचं झाड नसेल तर काळजी करा नका. जवळच्या कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही हे दीपदान करू शकता. आता 33 दिवा दीपदान तुम्ही केली असेल तर दुसऱ्या दिवशी ते पिठाच्या दिवा काय करायची, तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली जाऊन हे दिवा तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. तिथे असणार पक्षी, मुंग्या, काटिक, गाय किंवा इतर प्राणी घेऊन खाऊन जातात आणि यामुळे दीपदान आणि अन्नदानाच्या पुण्य हे दोन्ही आपल्याला मिळत असतो. तर अशी पद्धतीने आपल्याला हा उपाय जे आहे तर अधिक मासातली सोमवती अमावस्येला करायची आहे. 33 दीपदान तुम्ही वेगळे
वेगळं करायची आहे. आणि यानंतर मी तुम्हाला जे काही 5 दीपदान सांगितले 5 ठिकाणी, तर ते तुम्हाला वेगळी करायची आहे. हे दोन्ही उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. तर हे अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच पुढल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.